नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता आम्ही चाललोय कोकणामध्ये फिरायला. एक मित्राचा घर आहे तिकडे, तर आम्ही रत्नागिरीला चाललोय. तिकडनं आम्ही त्यांनी ठरवलंय कुठं कुठं जायचं, तिकडे जाणार आहेत. हे बघा इथं गाडीवरती बॅग्स बांधण्याचा कार्यक्रम चालू आहे. आणि आमचा प्रतिम मामा, जीवलग जीवाचा प्रतिम मामा आमचा लास्ट ट्रिप गोवा ट्रिपला ह्याला बघितलं असेल. आणि हे तिघजण नवीन चेहरे आहेत. अजून दोघं जण येणार आहेत, ते पान घ्यायला गेलेत ड्रायव्हरसाठी आमच्या. बघा हाच तो ड्रायव्हर आहे, तो सर्व बांधतोय बॅग. आणि त्याचा हा काय बोलतात ते पार्टनर, ते बोलतात ना हाताखाली असतो त्याच्या. ड्रायव्हर आधी विमान पार्किंगला होता, हा आता इर्टिगा पार्किंगला आलाय. तर मित्रांनो हे बघा बॅग्स वगैरे सर्व बांधून झालेलं आहे आणि एकदाच निघायची तयारी झालेली आहे. हे बघा या रे लवकर, कोणीतरी फोडा. हे सोडायला आलेले आम्हाला, पण त्यांचा काय उपयोगच नाही. थांबा एक कोकणातला मेन गोष्ट तुम्हाला दाखवतो, थांबा. हे बघा हे पानवाले आले फुलचंद वाले हे जेव्हा महाराजा जोरात बोल. गणपती पोहायला चाललोय पिकनिकला, तर सुखरूप घरी परत घेऊन ये. रस्त्यात काय अडचण येणार असेल तर त्या दूर कर. गणपती बाप्पा मोरया. महाजन, या ड्रायव्हर वरती विश्वास आहे का तुमचा? अजून तरी नाही, जाऊन बघू. पुढे जाऊन बघूया काय. मित्रांनो आता सीएनजी पंपावर आलोय सीएनजी भरायला. हे बघा इथं गाडी लावले, सर्वांना खाली उतरवत आहेत सीएनजी भरण्यासाठी. तर सीएनजी एकदा भरून घेतो आणि पुढे डायरेक्ट भेटतो तुम्हाला. तर मित्रांनो गाडीत बसून पाटण आणि पाय फुल जाम झालेत. तर आम्ही आता जरा एक टपरी दिसली आम्हाला, तिथं आम्ही जरा चाय कॉफी काहीतरी पितो. आणि हे बघा सर्व बाहेर आलेले आहेत. हे बघा तिकडं टपरी आहे, थंडी मजबूत आहे, गुलाबी थंडी. हे बघा काय नाही थंडी. चला चाय पितो आता आम्ही. फुल एकदम कुडकुडच आहे, कुडकुड हा. परत काही थंडी नाही इकडे बघ. ओय ड्रायव्हर, परत एकदा याचं रहस्य माहितीये का? दिवसातून 2-3 वेळा गरम चहा पिया. एक बाम 3 काम. चला कॉफी आलंय. चला मित्रांनो, तर इकडची काय कॉफी आवडली नाही, आता पुढच्या स्टॉल वरती चाललोय कॉफी प्यायला. हे बघा गाडी गेले पुढे आमची, चाललोय पायी पालखी चाललोय. पैसे दिलेत आणि वार्ता यांच्या मोठ्या साल्टी गेली तरी चालेल, पण दूध कमी नाही झाला. मोठ्याने उघड विघ्नाचा रायडर माउंटेन ड्यू पिऊन डरकी माकी. कशी कुठला घाट कुठला बघतोय. ही मस्त आहे रे. बाईक एक्झॉस्ट लावायचा आणि मागवायची बाईक. चला बस विघ्न्या घेतला ब्लॉग मध्ये तुझी आयडी. मित्रांनो धुका बघा, धुका कसला आहे. आणि आमचा रायडर विघ्न्या अशा याच्यामध्ये गाडी चालवतोय. आहे काय बंद कर नाही. माउंटेन ड्यूची ताकद लडके आगे जीत आहे. गावात रस्ता आमच्या गाव जरा खराब आहे, ते संतोष मामाला सांगणार आहे आम्ही रस्त्याचं काम करून घे, नाहीतर पोरं पुढच्या वेळेस पिकनिकला येणार नाही तुझ्या घरी. बाप रे विघ्न्या आरामात नाही तर घुसाली बघ काय दिसत नाही रे बाबा. आहटवाल्यामध्ये आलेलो आहे. पार्किंग लाईट एकदम लाईट बंद करून चालव. मित्रांनो आता आम्ही संतोष मामाच्या घरी पोहोचलोय. जीवलग जीवाचा संतोष मामा, जीवलग जीवाचा मामा. तुला जेवायला देतात की नाही तर लुकलास.
तिकडं झाड झालेलं मस्त. माव सुकला इकडं. हे नाही इथे काय आपला ते नाही म्हणून सुकला इकडे. आता बॅगा काढतोय गाडीवरच्या कॅरियर मध्ये लावलेल्या. चला बॅगा काढतो पटापट आणि घरी जातो. खूप थंडी आहे इकडे. चला हे बघा बॅगा काढतायत. हे बघा हिरवी नागिन आणि ही पिवळी नागिन बॅगा काढते. आणि मुंगूस बघा. मुंगूस. थंडी बघा किती आहे. फुल स्मोकी स्मोकी. जिओ आहे ना. हे पकड रे. हे पकड. हे बघा हे बघा. नाव काय? आई शपथ. बघितलं फुल नुसता धूर येतोय. नुसता धूर. हे बघा. हे चला बॅगा. हे बघा फुल थंडी आहे. गाठा पडले. एवढी जाडी हुडी घातले तरी पण फुल थंड लागले. चला उद्या सकाळी भेटतो तुम्हाला डायरेक्ट. मित्रांनो आता उठलोय 1 तासानंतर. हे बघा सर्वजण बसलेत शेकोटी करत. पाणी तापवलं. हे बघा वाफ बघा. वाफ बघा कसली येते पूर्ण एकदम फुल थंड थंड वाटतंय. आणि आंघोळीला चालले आता. प्रतिम भाई कसं वाटतंय. 1 नंबर थंडी आहे. हे बघा कुठं बसलंय बघा. हिमाचल मध्ये मजबूत थंडी आहे. मजबूत उतरवून ठेवतो. गारठा गारठा. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता आम्ही सर्वजण आंघोळ वगैरे करून रेडी झालोय. आता आम्ही चाललोय मार्लेश्वरला पहिला. नंतर गणपतीपुळे जाणार आहे. हे बघा इथे यांची तयारी वगैरे चालू आहे सर्वांची. भावांनो आता आम्ही चाललोय नदीवरती राऊंड मारायला. जरा व्ह्यूचा आनंद घेतोय खेड मधल्या गावाचा. हे बघा रस्ता बघा एकदम अजून धूर येतोय. हे बघा फुल फुल. हे काढ ना. हे बघा रस्ता बघा फुल 1 नंबर. हे बघा रात्रीच गेम चालेल. मित्रांनो थोडं तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो. काहीच दिसत नाही. पूर्ण धुका आहे. धुका. असं वाटतंय की पूर्ण हिमाचल मध्ये आलोय. हिमाचल मध्ये आलोय. हे बघा फुल व्हाईट व्हाईट. एकदम रानावरून चाललंय. ॲडव्हेंचर करतोय. ॲडव्हेंचर. पहिल्यांदा म्हणजे मी पण पहिल्यांदा झालोय. एकदा दापोलीला गेलेलो. दापोलीनंतर डायरेक्ट इकडे. आता 2 दिवस आहेस ना बस झाला. मजा कर. नॉन टॉक्सिक हो एकदम. पैसे दिलेत. पैसे वसूल करून जा. हा बरोबर ना. काही दिसतच नाही. हे बघ ना फुल पूर्ण धुका आहे. धुका भाई. काय थंडी बिंडी काय वाजत नाही. सर्व रानटी बनवून आम्ही इथं येऊन. हा थंडीच गायब झाली पूर्ण. काहीच लागत नाही. आंघोळ केलंय गरम पाणी चुलीवरच्या. चुलीवरच्या पाण्याने एकदम अंग शेकून घेतलंय गरम गरम. आता चाललोय ढेंगा टाकत मोठमोठ्या. आणि हे बघ काय वाटतंय यार फुल. चला नदी. आता नदीचा आवाज येतोय पाण्याचा. ब्लॉग बंद कर. फोटो बिटो काढ आणि मला पाठव पाहिजे. फोटो बिटो काढ म्हणजे पाठव म्हणजे काय. चालेल. ब्लॉग नको का बनवायला. एकदा इकडनं ब्लॉग बनव बोलताय. एकदा नाही.
तर मित्रांनो मी आता एक व्ह्यू बघितला इकडे, तुम्हाला पण दाखवतो सनराईजचा. काय दिसतोय यार, काय दिसतोय. दुकानमध्ये तो सन वरती येतोय ना, एक नंबर वाटतोय, एक नंबर. थांबा जरा, हे बघा, हा बघा. एक नंबर वाटतोय. कॅमेरामध्ये काय नीट दिसत नाही, पण डोळ्यांनी बघतोय ना, एक नंबर, एक नंबर. अल्टिमेट व्ह्यू, अल्टिमेट. खाली दगडे असे आहेत ना, पण चालायला जरा त्रास होतोय. हा बघा, एक नंबर यार. मित्रांनो व्ह्यू बघा, हे बघा, फुल व्हाईट. नदीतून वाफा निघतात. एक गेलाय नाही, फुसका पूर्ण फिरलो आता आम्ही. नदीचा भाग बघा पूर्ण कशी आहे नदी. मळ्यामध्ये आलंय, चहाच्या मळ्यामध्ये आलेला आहे. भाई हे लोक आम्हाला टाकून गेलेत, रस्ताच माहित नाही कुठनं जायचंय ते. शोधतोय रस्ता शोधतोय. अरे मगाशी चढलो तिकडनंच ना. हे लागतंय. हा, सर्व पॅन्ट वगैरे खराब झाले या गवतांनी. त्याच्यावर ते दव पडले ना, त्याची भेटले. हे बघा, भेटले दलिंदर भेटले आम्हाला. चिंबोरे चोर, खेकडी चोर. हे बघा, हेच ते कोकणची माणसं साधी बोळी. तर आता नाश्ता करायला आलो आम्ही. भाकरी आणि न्याहारी करायला. न्याहारी पिठला आणि भाकर आहे आणि चटणी पण आहे. हे बघा, स्वतःच्या हाताने घ्या आणि तिथं बसा. सेल्फ सर्व्हिस. पटापट घ्या आणि पटापट निघा. झटपट पटापट. चला आता खाऊन घेतो आणि निघायची तयारी करतो आम्ही पटापट. उशीर झाला ऑलरेडी आम्हाला, 8 वाजून गेलो. तर फायनली रेडी झालो मार्लेश्वरला जायला. सर्व नाश्ता वगैरे करून हे बघा गाडीमध्ये बसतात. गाडी पण कोल्ड स्टार्ट केले. थोडाफार थंडीमध्ये ते इंजिन वगैरे गरम होऊ द्या. तर चला निघूया आता. आणि आमचे हिरो बघा, हिरो बघा. ए भाई फुटला. अजून एक उद्घाटन. असं टेंगुळ गाडी स्टार्ट केले. ड्रायव्हर सज्ज झालेला आहे गाडी चालवायला. आणि चला गणपती बाप्पा मंगलमूर्ती. चाललोय मार्लेश्वर मध्ये. डायरेक्ट भेटूया आपण. मध्ये सीन दाखवतो तुम्हाला रोडवरचे. रोडवरती काय वाघ ससे सर्व दाखवणार. उंदर बिंदीर सर्व. डॅडीचा बंगला गेला, मागे गेला. हा दिसतोय. तर 2 तासाचा प्रवास करून आम्ही पोहोचलो आता मार्लेश्वरला. आहे बघा डोंगर बघा इकडे. आणि चाललो आम्ही दर्शनासाठी. भरपूर गर्दी आहे. तर बघूया आता किती वेळ लागतोय इकडे. चला पुढे भेटतो तुम्हाला. भाई हालत फुल बेकार झाली. नितीन भाई काय नाही अजून बाकी आहे. स्टॅमिना आहे का? खूप आहे ना. लेग्स एकदाच, महिन्याची लेग्स एकदाच मारणार आम्ही पटका. काय नाही, हवा टाईट होते भाई जिमची. तर आता फायनली आता पोहोचलोय मार्लेश्वर देवस्थानच्या इकडे. आता 520 पायऱ्या. आणि हे काका पण आमच्या सोबत आहेत. हे काका कुठून आले तुम्ही? नारळला हा वगैरे. बाप रे, काय वय तुमचं?
काय वय तुमचं? आमचं वय 48 आहे. बापरे, आम्ही या 300 किलोमीटर या वयात हा उत्साह काय खाता शिलाजीत टाकायचं टाकायचंच आहे म्हणून तर बनवतोय. घेतलं आणि समोर वॉटरफॉल आहे भाई, तो 12 महिने चालू असतो आणि याच्या हिशोबाने 24 महिने. हा 2 वर्षानंतर हा. पण गर्दी बघ. गर्दी बघा गर्दी. काका आमचे लाईन लावायला चाललेत आणि इकडनं व्ह्यू बघा यार. हा बघा, आणि तो वॉटरफॉल आहे. चला आता आम्ही लाईनला उभा राहतो, देवाचं दर्शन घेतो आणि नंतर भेटतो तुम्हाला. फायनली दर्शन करून झालं आमचं. आता मस्त वाटलं आतमध्ये, जरा थंड एकदम आणि शांत शांत होता. आता आम्ही चाललोय वॉटरफॉलच्या इथं चाललोय जरा पाय भिजवायला. काय आंघोळ करणार आहेस? आंघोळ करू. हे लोक कुठे राहिले बाकीचे? बाकीचे फंटर कुठे आहेत? बाकीच्यांना माकडं पळवून उचलून नेले एकेकांना. खाली बघे खाली. बापरे, जिरला जेवण जिरला. हे बघा थांबा, काय मस्त आहे. हे बघा इकडनं व्ह्यू बघा. आता हा बघा नजारा. फुल डोंगरांच्या आतमध्ये असलेला मार्लेश्वर देवस्थान, त्याला भेट घेतली आपण. कसं वाटतंय? मजा आली. मजा. एक नंबर. परत चला परत या. परत ॲडव्हेंचर करून आम्ही फायनली धबधब्याच्या इथं पोचलोय पूर्ण. हा बघा, आणि हे बघा ते पण बिना चपलेच्या आलोय तसेच. हा हा, थंड थंड वारा सुटलाय ना, बरं वाटतंय. आणि पोचलेलो आहे. हे बघा इथंच आहे. हे बघ, बाहेर नाही गेलो. हे बघा वांद्र बघा, वांद्र इकडं. हा बघा इकडनं धबधबा. ए 10 वेळा गाडी थांबवून वैतागलोय. उलट्या करतात. हे बघा हे बघा चाललेत बघा. हे बघा तो बघ, आणि हा एक, हा बघ एक. तुझा 1 नंबर काय तो बघ. खायला नाही सांगितलं चटर पटर तरी खातायत. पचतंय बोलते मला. हा बघ, चांगल्या मध्ये जात नाही. चांगल्या मनाने खात नाही ते, आवडसारखे खातायत. मला आणि ह्याला भाई तू चालत चाललायस होय? हा नको गाडी. उलटी होत नाही मला, पण बघून होईल. नाही खरं चालत जाईल. 10 मिनिटं झाली की चला, 10 मिनिटं झाली की उतरा. मला पण लस्सी पाहिजे. येण्या टप्प्यावर बसलाय दोघांना. भाई तू बिर्याणी खाली, मी पण बिर्याणी खाणार. मला उलटी होते म्हणून डबल रेट. अशी आम्हाला 2 तासाचे 4 तास लागणार आहे देऊ का? जाता जाता. बस बस. तर मित्रांनो आता थोडाफार लंच करून घेतो. मिसल पाव मागवलाय आणि थालीपीठ मागवलंय, नॉर्मल खाना. हे बघा हे दोघांमध्ये एक आहे आणि मी थालीपीठ घेतलंय. कसं माहित ते खातोय आता, पहिल्यांदा खातोय थालीपीठ. तर मित्रांनो आता आमचं झालंय लंच करून, आता चालू दर्शनासाठी. आधी पोट पूजा मग तर हे बघा सर्वजण चाललेत. आधी पोट पूजा मग धोपूल. चला आता पोचतो आम्ही. आता एंटर करतोय आम्ही मंदिरामध्ये आणि फुल गर्दी आहे, फुल गर्दी. लाईन लावायला लागणार आहे. हे बघा पूर्ण पब्लिक बघा किती आहे. बाप्पाच्या दर्शनासाठी लाईन बघा किती आहे. हे बघा पूर्ण फिरून फिरून. गणपती बाप्पा. तर भावांनो आता आमचं बाप्पाचं दर्शन करून झालंय का, फोटो वगैरे शूट करून चालले. आता चाललो आम्ही बीचवरती, आरेवारे बीचवरती चाललोय सनसेट बघायला. काय सनसेट. तर असं काही परिसर आहे मंदिराच्या बाजूचं. गर्दी बघा.
हे बघा. चला जाऊ निघूया आता. मित्रांनो आता पोहोचलोय फायनली आरे वारे बीचला. हे बघा मागे बीच आहेत, सर्व व्ह्यूचा एन्जॉयमेंट घेत आहेत निसर्गाच्या सौंदर्यामध्ये. सौंदर्य. चला आता पोपटी करायला जाऊया. पोपटी आणि कौल फ्राय. मित्रांनो आता आम्ही आले घरी आरेवाले बीचवरून. खूप लेट झाला आम्हाला यायला, तर तिथे रस्त्यामध्ये डिनर वगैरे सर्व आम्ही तिकडेच केलं आहे. आता आम्ही चाललो पोपटीची तयारी करायला आणि कौल फ्राय करायला. तर चला तुम्हाला दाखवतो. पोपटीची तयारी चालू झालेली आहे. हे बघा प्रतिम शेठ चिकन धुवत आहेत आणि आमचे शेफ तिकडे बसलेत. कौल फ्रायचे शेफ. हे चांगलं धुव रे, हे चांगलं धुवा रे. संतोष मामा दही आणलंस? दही लागतं नाही विघ्न्या. दही लागतं. थोडासा असला बस झाला. दूध आहे, दही लागतो. ओवा आण. ये बाजू. दही ओवा अजून ओवा पण लागतं ना रे. ओवा याला विमल नको रे. आपलं नशामुक्ती केंद्र मधलं करायचं. कौल कुठे आहे? कौल शंतनू टॉकीट चॅट. तर बाबा बिझी आहे तो. चिकन मसाला टाकत आहेत त्यामध्ये आणि हा घरचा मसाला आहे. हा मीठ, जिंजर गार्लिक पेस्ट, जिंजर ही बघ फोडलेली आहे. ही बघ ही टाक, मिक्स कर त्यामध्ये. तिखट मसाला अंडी पण बघ असली वादटल्यात. ते आतमधनं हे झाली असेल. ए पागल एक टाकले आताशी. तिखट मसाला आणि हे टाकायचं पागल. येडा आहे का हा? एकच टाकलं. नाही मामा तुम्ही सांगू मसाला पाहिजे. हे लिंबू कापाय. लिंबू कुठे ठेवलं? आज मी करतो पोपटी. हा मसाला भरपूर लागतो. लिंबू काप. अरे लिंबू नाही पिलत आहेस? नाही तिकडचं. ए तू उठ ना, कालक सोड ना तिकडनं. हा हळद मसाला. ए अरे हळद टाकलीस परत. 12 के 12. बस तिखट. बस तिखट होईल. ए बस झालं रे दादा. मीठ टाकला. मीठ टाकून घ्या. कारागीर आलेत. ए मामा ए आबा ए मामा ए बस मामा डायरेक्ट खारड बनवते. उलटे आल्या पाहिजेत सर्वांच्या जे खाल्लंय त्यांचं. डबल ढोलकी नाही तो भाई. तो शातीर आहे. उलटी होते मला पचत होते पण सर्व पचतो. तू पण तसंच आहेस. आणि तू कोण आहेस? खाऊन पण उलट्या करतोस. ती बिघड. आज तो मटका धुतलाय का? लिंबू पिळलाय आता मस्त आहे की. चला लवकर.
चला मामरूट ढोण्याचा कार्यक्रम चालू आहे इकडे. भांबरूट काय मामरूट असतो ना, भांबरूट भांबरूटाचा पाला. कोकणात तुम्ही शेंबुर्डा मी ना कोकणातला. आज पण बघ कसली थंडी आहे बघा. फुल वाफा निघतात तोंडात ना. फुल टेम्परेचर 14-12 पर्यंत गेलेलं आहे. हे काय मामू यात शेण गौद्या शेणाच्या गौऱ्या आणल्या जातात. याच्यावरती लेअर करणार आहे त्याचं. मस्त आहे की शिजायला चिकन शिजला पाहिजे त्यामध्ये. आहे म्हणून वापरून टाकायचा. आणि हा इथं फाट्या अरे हा याच्या इथं काय चालू आहे, तिथं काय चालू आहे लोकांचं. हा तिथं फाट्या फोडायच्या तिकडे, ते इथं फोडत बसलाय. पोपटी खायचे खेळला या. निलेश मामा बसला इथे. संपर्क कॉन्टॅक्ट नंबर खाली दिलेला असेल. मामा इथं आता फाट्या काढतोय पोपटीवरती ठेवायला रचायसाठी. आता मी पण त्याला जरा असा मदत करतो. आणि जेव्हा पेटवणार पोपटी, आग लावणार, तेव्हाच दाखवतो तुम्हाला व्हिडिओ. चला थांब तर पेटू जर दे. आता 20 मिनिटामध्ये आपली पोपटी रेडी होणार आहे. तरी आता पोपटी आमची पेटले एकदम. आणि हे बघा रानटी बघा कसे पोपटी खाण्यासाठी लालची बसलेत. इकडे उभे आहेत बघा सर्वे. शेकूड धूळ काढ. नाही फायनली पोपटी रेडी झालेली आहे आमची बघा. आता काढतायत डिश मध्ये. चला नको भाई. थांब त्याला काढून. टाक आता, शिजतील सर्व शिजतील आता पोटात. ओके टाक तू टाक. अंडी येते ना डप्पा तो. घे नुसता चिकनचे पीसच आहेत. अंडा बघ शिजला का अंडा. शिजलाय. या खायला या पोपटी खायला या पोपटी. चला आता पोपटी खाऊन घेतो पटापट. पंगत बसले खायला पोपटी. हा पीस घेतलाय मी एक खायला. तर मित्रांनो आता कौल फ्राय करायची तयारी चालू आहे. हे बघा आयफोन डायरेक्ट चुलीत. हे बघा तेल वगैरे सर्व आणलंय आणि तिथं चिकन आहे खाली.
आता ते करूया आता. तर चला तयार करतो आता कौल फ्राय. आता इथे ठेवते बघ. प्रज्वल भाईंना सन्मान. हे तेल टाक रे अजून. हा तेल टाक. बापाची फॅक्टरी आहे तेलाची. आहेत ना अजून. पलटी मारा काय आणलं. पलटी मारा हाताने पलटी बाई. अरे ह्याला हिला थोडी हवा घे ना. अरे हवा लागली असते ते ह्याच्यावर ठेवलं असतं त्या दगडावर. हे बघा आता कौलवर टाकलेत चिकनचे पीस. मामा हवा घालतोय. मामा झाला ए वक्या बॉय. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता त्या मित्राने आम्हाला ना त्यांच्या गावामध्ये एक व्ह्यू पॉइंट आहे तिकडे आणलंय त्यांनी. हे बघा जातोय आता त्या पॉइंट वरती. तुम्हाला दाखवतो. थांबा थोडा वेळ वेट करा जरा. हे बघा पुढे चाललंय तुम्हाला दाखवतो. तो व्ह्यू दाखवतो वरनं. वाटतो यार व्ह्यू. जरा लवकर आलो असतो सकाळी सकाळी उठून 7 वाजेपर्यंत. क्लास दिसला असता. हे बघा पूर्ण कडा दिसतो इकडनं. चला तो दाखवतो तुम्हाला. वाटतोय वरून. फक्त ह्या साईडचा व्ह्यू बघा. खोळ बघा किती आहे बघा. चालत जायचं डायरेक्ट आता. रायगड यार एक नंबर. फुल भारी. एकदा तरी कोकणात या. त्या पण संतोष मामाच्या गावी या. व्ह्यूचा आनंद घेतात. चड्डी गँग. इकडनं बघा काय वाटतोय यार पूर्ण. बघा उंचावर आलंय बघा. आणि इकडे तिकडे ते गाव आहेत. चला मित्रांनो आता मुंबईला जायची तयारी. बॅग्स वगैरे बांधत आहेत वरती. हे बघा सर्व रेडी झालेत. चला आता बस झाली सुट्टी. लय झाली 2 दिवस. चला आता भरपूर ट्रॅफिक भेटणार आहे आता रोड वरती. म्हणून लवकरच निघालोय. तर आता पोहोचलो आम्ही चुनाभट्टीला. तर हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.